भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाईंचे अशोक खरातवर गंभीर आरोप। शिर्डीत नानक साई फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार समारंभात भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अशोक खरातवर गंभीर आरोप केले आहेत। अशा घटना प्रगतशील महाराष्ट्राची प्रतिमा धूसर करतात। अनेक राजकारणी आणि पोलीस अधिकारी खरातच्या चरणी झुकत होते, जे चिंताजनक असून खरातवर जमीन लुबाडल्याचे आणि आंदोलकांची हत्या केल्याचे गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केले आहेत। हा कार्यक्रम नानक साई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकरे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता। यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते। शिर्डीमध्ये जे आहे तो रामनवमीचा मोठा उत्साह असतो आणि रामनवमीच्या निमित्तानं शेकडो पालख्या ज्या आहेत त्या राज्यभरातून साई भक्त पदयात्रेच्या माध्यमातून ज्या आहेत ते इथं पोचत असतात। आज उमरी म्हणजे नांदेड जिल्ह्यातलं जे उमरी आहे तिथून जी पदयात्रा शिर्डीत पोचली, त्यांनी विशाल साई भक्त संमेलन जे आहे ते नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून इथं आयोजित केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की 450 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलेला आहे। साई बाबांकडे जी आहे ती मराठवाड्यात ज्या पद्धतीच्या अडचणी येतात किंवा महाराष्ट्रावरच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते कुठंतरी हे सगळं महाराष्ट्रावरचं संकट हटू दे किंवा अनेक त्यांच्या ज्या काही साईच्या चरणी ज्या आहेत त्या त्यांच्या इच्छा आहेत त्यासाठी हे सगळे जे भक्त आहेत ते एवढ्या भर उन्हामध्ये ते इथे येत असतात आणि या साई संमेलनाच्या माध्यमातून इथं साईबाबांची आरती झाली, भक्तिमय वातावरण आहेच आणि महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय कार्य ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे त्यांना पुरस्कार देण्यात आला। आम्ही सुद्धा सामाजिक कार्यामध्ये जे काही काम करतो आम्हालाही पुरस्कार देऊन जे आहे ते इथं सन्मानित करण्यात आलं। मग मिलिंद भाऊ गायकवाड असतील, अनेक पत्रकार असतील, अनेक उद्योजक असतील, अशा अनेक नावं आहेत की ज्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे। त्या सगळ्यांना पुरस्कार देऊन आम्हाला शाबासकी देऊन आमच्या कामाची जबाबदारी जी आहे ती त्यांनी वाढवलेली आहे आणि पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जो हा कार्यक्रम हे जे विशाल साई भक्त संमेलन आयोजित केलं, दरवेळीच नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते आखले जातात। नियोजनबद्ध जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं केलं जातात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे सगळे साई भक्त आहेत किंवा अनेक पत्रकार आहेत ते याला सामील होत असतात आणि त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते सगळ्यांना घेऊन जाणार आहे। त्यामुळे आमच्यासारखे सगळे सुद्धा त्या कार्यक्रमात जे आहेत ते आवर्जून उत्साहाने सहभागी असतात। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।